तर स्वागत आहे तुमचं आजच्या या गारटलेल्या ब्लॉगमध्ये. तर मी निघालो होतो मुंबईहून पुण्याला, तेही ना बसने ना ट्रेनने, तर चक्क मी निघालो तर होतो, पण मला जायचं कसं हे माहीत नव्हतं. म्हणून मग रस्त्यात काही जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा म्हणून थांबलो. मग अमरने अकबरला विचारणार तेवढ्यात त्यांनी अँथनीकडे बोट दाखवलं. मग त्या तिघांनी मिळून मला त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मग म्हटलं अख्खं जग जर डॉगेश भाऊंची स्टाईल फॉलो करतंय तर आपण का नाही. या दुक्यांना बाजूला वा म्हणत मी पुढे निघालो. तरी दुक्यांनी माझी वाट सोडलीच नव्हती. यातून बाहेर कसं पडावं तेच कळत नव्हतं. पण महागुरु सचिनजींनी सांगितल्यानुसार हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, हे डोक्यात ठेवून मला निसर्गामध्ये येडा हवे म्हणून मी मस्तीने प्रवास चालू ठेवला. पण ही मस्ती फार काळ टिकली नाही. माझ्या पोटातल्या कवळ्यांची थंडीने गारटून कोळंबी झाली होती. मग मी गरमागरम पोह्यांचा मारा करून कोळंबी मोठी केली आणि असा हा डोंगरदर्या परफॉर्मन्स देऊन मी पुण्यात पोचलो. बाणाच्या पुण्यात पोचलो. पुण्यात मला हेल्मेट घालून गाडी चालवताना बघून पुणेकरांची अजब डोक्याचा माणूस दिसतोय ही रिॲक्शन होती. म्हणून मी हेल्मेट काढलं आणि त्याचबरोबर माझी 4 केसं पुणे दर्शन करायला बाहेर आली. आणि मी जातच होतो तर जाताना मला पुणेकरांसाठी खास बनवलेली ही डिश दिसली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पिऊन नक्की होतं तरी काय. मी जवळजवळ थिएटरच्या जवळ पोचलोच होतो आणि पार्किंगसाठी नो पार्किंगची जागा हुडकत होतो. आणि फायनली आपल्या डेस्टिनीने आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचवलं होतं. आणि हेच ते भरतनाट्य मंदिर आणि हेच ते पुरुषोत्तम करंडक वर्ष 60वे. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू तर पुरुषोत्तम करंडक म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. केवळ आणि केवळ याच स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील नामांकित कलाकार घडले असं यांचं येण्याचं वाटतं. आणि अशा या पुरुषोत्तम करंडकच्या अंतिम फेरीसाठी आज आपण आलेलो आहोत. आणि ही आहे पुरुषोत्तम करंडकच्या अंतिम फेरीतली निवड. 1 मिनटं. अंतिम फेरीतली फायनल निवड. 2च मिनटं. अंतिम फेरीतली अति फायनल निवड. तेवढ्यात मला हे दिसलं. मी म्हणलं गेली ती वेळ आणि केला तर अपलोड तो व्हिडिओ. आणि आत आलो तर मला माझ्या कर्मभूमीची म्हणजेच लोकलची आठवण आली. कोजागिरी जरी झाली असली तरी चंद्र अजून त्याच उत्साहात बाहेर फिरत होता. चंद्रानं शॅम्पूचे पैसे वाचवून नाटकाचं तिकीट काढलं होतं. आणि मी असो लोक काय म्हणतील याचा मला घंटा फरक पडत नसला तरी मी इथे घंटा मोजत होतो. कारण आणि फायनली घंटा वाजली आणि मी आत निघालो. दारातच पुरुषोत्तम करंडकच्या पहिल्या वर्षाचे सर्वोत्कृष्ट अभिनेते माझं स्वागत करायला थांबले होते. त्यांचा अभिनय बघून मी एक्झिटमधूनच एंट्री घेतली. सकाळपासून जो प्रश्न सगळ्यांना पडला होता तोच मलाही पडला होता. आणि तेच मी तिथे बसलेल्या एकाला विचारलं की अरे नक्की बाबा आवाज आहे तरी कोणाचा. तर तो म्हणाला आवाज जो बोलतो त्याचाच असतो आवाज. मी म्हणलं ठीक आहे बाबा त्याला काय. मी पुढे गेलो. पुढे विचारलं की अरे बाबा करंडक नक्की आहे तरी कोणाचा. तर तो म्हणला पुरुषोत्तमचा. मी तिसऱ्याला विचारलं पुरुषोत्तम नक्की कोणाचा. तर तो म्हणला ये बस इकडे सांगतो कोणाचं ये. आणि मी बसलो. तेवढ्यात सगळेजण ओरडू लागले आणि माझी तिसरी घंटा वाजली. मी लगेच कॉल केला आणि बोललो हॅलो येताना सुया स्टेपलर घेऊन या असतील तेवढे. पुढे SP कॉलेजला सपोर्ट करायला साक्षात सर परशुराम भाऊ मैदानात उतरले होते. थिएटरच्या बाहेरच नव्हे तर आतही खुळ्या रस्त्याची गिऱ्हाईक खुलेआम फिरत होते. मला वाटलं नर्तनाचा कार्यक्रम आहे पण हा तर कीर्तनाचा कार्यक्रम निघाला. स्पर्धेचे नियम आणि पुरुषोत्तमचे आयोजक यांच्या अनैतिक संबंधांमुळे कॅमेऱ्यावर पट्टी बांधून मोबाईलला गांधारी करण्यात आले होते. नाटक संपलं. कॅमेऱ्यावरची पट्टी हटली आणि मला दिसला पुरुषोत्तमचा 60 वर्षांचा इतिहास. आणि हा इतिहास बसून वाचावा म्हटलं तरी त्या आधीच एक जुना बसलेला इतिहास उठत होता. त्याच्या मागून नागरिकशास्त्रही चालला होता. अरे थांब बाबा मला पण येऊ दे, मला पण 20 मार्क आहेत. मार्कांचा विषय निघाला आणि मी माघार घेतली. कारण मार्क म्हणले की निकाल आला आणि स्पर्धेचा निकाल लागायला अजून थोडा वेळ होता. मग तोपर्यंत काही जड झालेली नाटकं हलकी करण्यासाठी मी मोठा ओढ्याच्या काठी माफ करा मोठा नदीच्या काठी शतपावली करायला गेलो. तेवढ्यात मला फोन आला दादा स्टेपलर नाही आहे पंचिंग मशीन आणू का. आणि मी म्हणालो तुला हे सगळं सांगायला लागते बघ. अरे तर पाटलेली जेवायची आहे जेवलेली उजवायची नाही आहे. अरे झाले सगळे येतं आता तुझं सगळं वराती मागणं गोड असते बघ. आणि मला आठवलं की वेळ झाली निकालाची. मग मी परत भारतला पोचलो
आणि निकाल लागला होता. एकीकडे विजेता संघ जोशात आणि दुसरीकडे पराभूत संघ बेहोशात. या आणि अशा अनेक संघांना प्रत्येक स्पर्धेच्या शेवटी असं वाटत असेल की बहुतेक परीक्षक हा गिराईक असावा याचा. फायनली सकाळपासून ओरडून ओरडून जो प्रश्न विचारत होते त्याचं उत्तर मिळालं. आता महत्त्वाचा आवाज. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.